Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. नाशिक त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या संभाव्य तारखा जाहीर। 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा सुरू होणार। 24 जुलै 2028 पर्यंत कुंभमेळा सुरू राहणार। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईत कपात होण्याची शक्यता। नुकसान भरपाई देताना पात्र क्षेत्रफळ 3 हेक्टरवरून 2 हेक्टरवर, सिंचित नगदी पिकांसाठी प्रति हेक्टर नुकसान भरपाई दरही कमी। साताऱ्याच्या फलटणमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचे मंत्री मकरंद पाटील यांच्याकडून पाहणी। पंचनामे पूर्ण झाल्यानंतर निकषानुसार शासन मदत करणार, मंत्री मकरंद पाटील यांची ग्वाही। सोलापूरच्या करमाळ्यातील चिखलठाण गावात पावसानं उडीद पिकाचं नुकसान। शेतकऱ्याचं उडीद पीक वाया गेल्यानं 1 लाख रुपयांचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी। नाशिक जिल्ह्यात द्राक्ष उत्पादकांची डोकेदुखी वाढली। सततच्या पावसामुळे द्राक्षावर रोगाचा प्रादुर्भाव। बीडच्या आष्टीत 1.5 एकरातील संत्र्याच्या बागेचं नुकसान। बागेत पाणी साचून राहिल्यानं संत्र्याची झाडं उन्मळून पडली। जवळपास 150 झाडांचं नुकसान। लातूरच्या चाकूरमध्ये ज्वारीच्या शेतीला पावसाचा मोठा फटका। काढणीला आलेल्या ज्वारीला पावसामुळे आले मोड। बीडच्या आष्टीत पावसामुळे संत्रा बागेचं नुकसान। संत्र्याच्या झाडाला पाणी लागल्यानं 150 झाडांचं नुकसान। पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। बीडमध्ये खरीप पेरणीच्या अनुषंगानं शेती मशागतीच्या कामाला वेग। शेतकऱ्यांकडून कापसासह तूर लागवडीला सुरुवात। पुण्याच्या भोरमधील दुर्गम हिरडस खोऱ्यात भात पेरणीला सुरुवात। शेतकऱ्यांची पारंपरिक पद्धतीनं भात पेरणीची लगबग सुरू। हिंगोलीत ट्रॅक्टर यंत्राच्या सहाय्यानं हळद लागवडीला सुरुवात। ट्रॅक्टर यंत्राच्या सहाय्यानं हळद लागवड। जळगावात पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर 16 गावांमध्ये 20 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा। टँकरसह अधिग्रहित विहिरींच्या संख्येत वाढ। 40गाव तालुक्यात 11 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या। सोलापूरमधील उमराणी बंधारा तुडुंब भरला। महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेल्या भीमा नदीवरील उमराणी बंधाऱ्याची विहंगम ड्रोन दृश्य समोर। चंद्रपूर जिल्ह्यात शेतीच्या मशागतीला वेग। मान्सूनचं आगमन लवकर झाल्यानं शेतकऱ्यांकडून पेरणीची तयारी। दुबार पेरणीची वेळ येऊ नये, शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 74 गावांमध्ये 26 हेक्टर शेतीचं नुकसान। मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे सिंधुदुर्गमध्ये हंगामी पिकांचं नुकसान। रत्नागिरीत गेले काही दिवस दडी मारलेल्या पावसाची पहाटेपासून बॅटिंग। कोकणात पेरणीच्या कामांना सुरुवात। नांदेड लोहा राष्ट्रीय महामार्गावर धनगरवाडी फाट्यावर ट्रॅक्टरचा अपघात। हळद घेऊन जाणारा ट्रॅक्टरचा अपघात झाल्यानं शेतकऱ्याचं नुकसान। पुरंदर विमानतळ बाधित शेतकऱ्यांनी थेट राष्ट्रपतींना लिहिलं पत्र। शेतकऱ्यांकडून राष्ट्रपतींना मदतीचं आवाहन। पिकती जमीन प्रकल्पाला जात असल्याची शेतकऱ्यांची पत्रातून माहिती। रायगडच्या महाडमधील तळीये गावात 3 वर्षापूर्वी भीषण दरड दुर्घटनेत संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता। या दुर्घटनेत 84 नागरिकांना जीव गमवावा लागला। या दुर्घटनेच्या स्मृती संदर्भात समाधी उभारत नातेवाईकांकडून श्रद्धांजली अर्पण। वाशिमच्या सरकारी रुग्णालयात अपेंडिक्सच्या ऑपरेशन दरम्यान रुग्णालयाचा रुग्णाच्या पोटाची त्वचा भाजली। दरम्यान डॉक्टरांनी नातेवाईकांना याची कोणतीही सूचना दिली नसल्याचा आरोप। वाशिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। अमरावती ट्रॅव्हल्समधून एचटीबीटी कपाशी बियाणांची तस्करी। 25 लाखांचा मुद्देमाल कारवाईत जप्त। विभागीय कृषी सहसंचालक विभागाच्या भरारी पथकाकडून कारवाई। श्रीरामपूर शहर पोलिसांकडून सराईत चोराला केली अटक। अटकेतील आरोपीकडून पोलिसांनी 10 लाखाच्या 9 गाड्या केल्या जप्त। सोलापूरच्या करमाळा शहरात 2 ठिकाणी चोरी आणि फसवणुकीचा गुन्हा उघड। 4.5 तोळे सोनं हस्तगत। करमाळा पोलिसांची कारवाई। नांदेडच्या तामसा गावात पेरणीसाठी काढलेले पैसे तरुणीनं चोरले। तामसा इथल्या एसबीआय बँकेतच घडली चोरीची घटना। बँकेच्या सीसीटीव्हीत चोरीची घटना कैद। पुण्याच्या इंदापूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ। भिगवणमधून लाखोंचा माल चोरट्यांनी लांबवला। चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। बीड जिल्ह्यात चोरी केलेल्या 7 मोटारसायकली पोलिसांनी घेतल्या ताब्यात। आरोपीलाही अटक। तळेगाव परिसरात कारवाई। लातूरच्या रेणापूरमध्ये टोळक्याची विद्यार्थ्याला मारहाण। बेकरीसमोर थांबलेल्या विद्यार्थ्याला टोळक्याची मारहाण। मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद। पोलिसांकडून जनावरांची तस्करी करणाऱ्या वाहनांवर कारवाई। उत्तर प्रदेशातील 2 आरोपींना अटक।
वाहनांमधून जनावरांना बेशुद्ध अवस्थेतून पोलिसांनी बाहेर काढलं. गोंदियाच्या देवरीत एमडी ड्रग्जचा साठा जप्त, दोघांना अटक. देवरी पोलिसांची मोठी कारवाई. गोंदियाच्या अतिदुर्गम भागात ड्रग्ज सापडल्यानं खळबळ. हिंगोली जिल्ह्यात सतत गुन्हे करणाऱ्या विरोधात पोलिसांकडून कारवाईची मोहीम. सराईत गुन्हेगार 1 वर्षासाठी स्थानबद्ध, गुन्हेगारीला आळा बसणार. 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 25 वर्षीय तरुणाकडून लैंगिक अत्याचार. भंडाऱ्याच्या सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल, आरोपीला अटक. अकोला ते कांचनपूर रस्त्याची दुरवस्था, खड्ड्याचा नागरिकांना नाहक त्रास. रस्त्याची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना घरपट्टी आणि महसूल करमाफी. सोलापूरच्या जवळा ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय. साताऱ्यात मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते 2800 झाडांचं वृक्षारोपण. रस्त्यालगत लावलेली झाडं टिकवली तरच संबंधित कॉन्ट्रॅक्टरचं रस्त्याचं बिल अदा करणार. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून स्पष्टीकरण. यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडून शहरातील विकास कामं आणि सिंचनाचा आढावा. नगर परिषद क्षेत्रातील 70 कोटींची विकास कामं तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश. जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी घेतली मयत ऊसतोड मजुराच्या कुटुंबियांची भेट. ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्यानं 2 महिन्यांपूर्वी 2 ऊसतोड मजुरांचा झाला होता मृत्यू. सोलापूर ते गोवा विमानसेवेला सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. 4 दिवसात 200 पेक्षा अधिक तिकिटांचं बुकिंग. फ्लाय 91 कंपनीच्या माध्यमातून 9 जूनला सोलापूर ते गोवा विमानसेवा सुरू होणार. डोंबिवलीत लेवा युथ फोरम आणि लेवा पाटीदार समाज मंडळाच्या वतीनं मोफत महाआरोग्य शिबिर. 600 नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. शिबिराला सचिव सोहम कोल्हे यांची उपस्थिती. वाशिम जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यात यापूर्वीचे हप्ते जमा. दरम्यान सरकारी कर्मचारी असलेल्या 3 महिलांनी आतापर्यंत जमा झालेली संपूर्ण रक्कम शासनाला परत केली. विशाळगडावर 7 तासात 14 अतिक्रमण हटवली. काल दिवसभर जिल्हा प्रशासनाची कारवाई. 7 घरं, 4 दुकानं आणि इतर अशी 14 अतिक्रमणं हटवण्यात आली. नाशिकच्या मालेगावात दुसऱ्यांची कागदपत्र वापरून जन्मपत्र तयार केल्याचं उघड. 5 जणांवर गुन्हा दाखल. जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणी 3ऱ्या गुन्ह्याची नोंद. चंद्रपूर जिल्ह्यातील विविध उद्योगातील कामगारांच्या पोलीस पडताळणीची मागणी. आमदार सुधाकर अडबाले यांच्या पत्राची गृह विभागाकडून गंभीर दखल. रत्नागिरीत कार्यक्रमाला जाण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनाचं सारथ्य केलं. कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे, योगेश कदम आणि रवींद्र फाटक यांचा एकाच वाहनातून प्रवास. बीडमध्ये मंत्री संजय राठोड यांचं जंगी स्वागत. माजलगाव शहरात क्रेनच्या सहाय्यानं हार घालत जेसीबीतून पुष्पवृष्टी करत संजय राठोड यांचं स्वागत. मुसळधार पावसामुळे पानशेत रिंग रोडवर आलेला राडा रोडा सार्वजनिक बांधकाम विभागानं केला बाजूला. रस्त्यावर चिखल आल्यानं रस्ता झाला होता निसरडा. नाशिकच्या इगतपुरीत पावसामुळे शेती भुईसपाट. सलग झालेल्या पावसानं भुईमुगाला कोंब फुटले. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी. बदलत्या हवामानामुळे जळगाव जिल्ह्यात तीळ उत्पादक शेतकरी चिंतेत. यावर्षी तिळाचं उत्पन्न घटल्याची माहिती. पुण्याच्या भोरमधील श्री क्षेत्र बनेश्वर रस्त्याची अधिकाऱ्यांकडून पाहणी. पुढील आठवड्यात रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार. सुप्रिया सुळेंनी रस्त्यासाठी उपोषण केलं होतं. भंडाऱ्यात दूध उत्पादनात घट. उन्हाच्या तीव्रतेमुळे जनावरांना हिरवा चारा खुराक मिळत नसल्यानं दूध उत्पादनात घट. दूध उत्पादकांची चिंता वाढली. शिर्डीत साई दर्शनासाठी भाविकांची गर्दी. भाविकांच्या गर्दीनं साईनगरी फुलून गेली. गर्दीमुळे महामार्गावर वारंवार वाहतूक कोंडी. चंद्रपूर शहरातील बंदोबस्तेत असलेल्या महाकाली कॉलनीत सुरू भूमिगत खाण पर्यटन होणार. आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून अधिकाऱ्यांना प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना. हिंगोली पोलीस दलाच्या वतीनं केंद्रीय मुद्देमाल व्यवस्थापन कक्षाचं उद्घाटन. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते कक्षाचं उद्घाटन. वाशिममधील दिव्यांग वारकऱ्यांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ. 15 वारकरी 400 किलोमीटरचा करणार पायी प्रवास. राज्य सरकारकडून अरुणा प्रकल्पासाठी 2025 कोटींची मान्यता. अरुणा प्रकल्पाच्या मूळ रकमेत 37 पटींनी वाढ. अरुणा प्रकल्पाचं काम मागच्या 13 वर्षांपासून सुरू. पहिल्या टप्प्याचं काम पूर्णत्वाच्या मार्गावर. वर्धेच्या वडगाव शिवारातील शेतातून 2 म्हशी चोरीला. 1 जण ताब्यात. मुद्देमाल जप्त. सेलू पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची कारवाई. वाशिममध्ये कृषी संकल्प अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचं मार्गदर्शन. कृषी तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञांकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जात मार्गदर्शन.
सेंद्रिय शेतीचं महत्त्व, पिकांवरील रोग नियंत्रण आणि ड्रोन फवारणीचं मार्गदर्शन. छत्रपती संभाजीनगरमध्ये डम्पिंग ग्राउंडसाठी नागरिक आक्रमक. गांधीगिरी करत नागरिकांनी शासकीय कार्यालयात कचरा फेकला. आंदोलकांची प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी. परभणीतील मराठवाडा कृषी विद्यापीठातून जाणाऱ्या रस्त्यावरील पूल तुटला. वाहनधारकांचा जीवघेणा प्रवास. पुलाची दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी. नांदेडमधील मुदखेड ते सरेगाव रस्त्याची दयनीय अवस्था. चिखलमय आणि खड्डेमय रस्त्यातून नागरिकांचा प्रवास. प्रशासनानं रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप. जळगावात भागपूर सिंचन प्रकल्पाच्या कामासाठी मुदत संपलेल्या निर्लेखित वाहनांचा वापर केला जात असल्याचा प्रकार समोर. 20 पेक्षा जास्त जीर्ण तसंच भंगार झालेल्या वाहनांचा वापर. जलसंपदा विभागाकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप. अहिल्यानगर ते पुणे बस सेवेला 77 वर्ष पूर्ण. या एसटी बसचे चालक किसनराव राऊत तर वाहक लक्ष्मण केवट होते. वाहतूक अधिकारी दादासाहेब मिरीकर यांनी या बसचं उद्घाटन केलं होतं. अमरावतीत वृत्तपत्र विक्रेत्यांचा संप अखेर 3 दिवसांनंतर मिटला. वर्तमानपत्राच्या मालकांनी वर्तमानपत्र मागे कमिशन वाढवून देण्याची मागणी केली होती. शहरात वृत्तपत्र वाटप सेवा पूर्ववत सुरू. पुण्याच्या हडपसरमध्ये विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या. पोलिसांकडून पती, सासू, सासरे, दिरासह नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. गोंदियाच्या गोठणगावमध्ये चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला. हल्ल्यात चिमुकली जखमी. ग्रामीण रुग्णालयात चिमुकलीवर उपचार सुरू. ब्रॉट टू यू बाय टेक्नो मोबाईल. डिस्कवर न्यू होरिझॉन.